नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। या क्षणाची सर्वात मोठी बातमी, शिंदेंच्या शिवसेनेमध्ये झाला सर्वात मोठा पहिला भूकंप। गद्दार आणि बंडखोर आमदारांना सोडून अखेर ठाकरेंच्या शिवसेनेकडे वळायले बडे नेते। प्रवेशासाठी लागली रांगा, मातोश्रीवर भला मोठा जल्लोष। नेमकी काय आहे बातमी, जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये। जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख सोबतच सगळेच नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीला। सर्वात मोठी बातमी, देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची कमाल कशी आहे आणि त्यांनी कसा डाव साधला हे आपणास पाहाव्यास मिळालं। म्हणून म्हणतात ना, ठाकरेंची ताकद ही कधीच कमी होत नसते आणि या ठाकरेंच्या ताकदीला एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी ठाकरेंना आव्हानही दिलं होतं। मात्र ठाकरेंनी या आव्हानाला समोर जात राजकारणाच्या मैदानात अनेक बडे नेते आपल्या बाजूने करत मातोश्रीची ताकद, कट्टर निष्ठावंत शिवसैनिकांची ताकद काय आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिलं आणि पुढील काळात अनेक मंत्री सुद्धा पुन्हा मातोश्रीवर घरवापसी करतील असंही त्यांनी यावेळी दाखवून दिलं। जाणून घेऊयात कोण आहेत असे हे बडे नेते ज्यांनी आजही आपण ठाकरेंसोबत कट्टर आणि निष्ठावंत आहोत हे दाखवून दिलं आहे। या बातमीमुळे एकनाथ शिंदे गटामध्ये धावपळ सुरू झाली आहे। मित्रांनो, सध्या संजय जाधव, ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील यांना चकवा देणारी आणि त्यांच्या सहकार्यातूनच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत झालेले मोठे प्रवेश नेमके काय आहे बातमी आणि कोणाकोणाचा झाला प्रवेश हे पाहूयात। तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल। एकीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असे मोठमोठे प्रवेश होत आहेत, परंतु एकनाथ शिंदे यांची ताकद आता हळूहळू कमी होताना दिसत आहे। असं म्हणतात ना, आपण जर दुसऱ्यांचे खासदार, आमदार, नगरसेवक फोडले तर आपले लोक सुद्धा पक्ष सोडून निघून जातात। हा नीतीने ठरवलेला नियमच आहे, त्याला इतिहासी साक्ष आहे। कारण म्हणतात ना, जैशी करणी वैसी भरणी, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे। ज्यावेळी ठाकरेंना अनेकांनी सोडून गेलं, मात्र त्यावेळी पुन्हा पत्ता पलटताना दिसत आहे आणि शिंदेंना सोडून एक एक बडे नेते पुन्हा ठाकरेंकडे परत येत आहे। मित्रांनो, एकंदरीत पाहायला गेलं तर ठाकरेंची शिवसेना फोडण्यात एकनाथ शिंदेंना मोठं यश आलं असलं तरी देखील आज देखील एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंना घाबरताना दिसत आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेला घाबरत आहेत, मातोश्रीला घाबरत आहेत। ठाकरेंसोबत असणाऱ्या कट्टर, निष्ठावंत, सच्च्या शिवसैनिकांना घाबरत आहे। अजूनही ते ठाकरेंचे नेते फोडून आपला पक्ष मोठा करण्याच्या नादामध्ये पुढील काळामध्ये भारतीय जनता पार्टी यांना राज्याच्या सत्तेतून बाहेर तयारी करत आहेत। अशाच प्रकारे आता अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क साधला होता। तेच नेते आता एकनाथ शिंदे यांची साथ सोडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे आणि हा उद्धव ठाकरेंसाठी खूप मोठा एक नवीन इम्पॅक्ट म्हणावे लागेल। ज्या तऱ्हेने महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची वाटचाल व्हायला हवी होती ती वाटचाल झाली नाही। आता मात्र हे प्रवेश होताना उद्धव ठाकरेंना देखील याचं नवल वाटत आहे की आपल्या शिवसेनेमध्ये अशा बड्या नेत्यांचे प्रवेश सुरू झाले आहेत आणि हा इतिहास उद्धव ठाकरेंपासून शिवसेनापर्यंत आजपर्यंत चालूच आहे। आता पाहूयात कोणकोणत्या नेत्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मातोश्रीवर जाहीर प्रवेश केला आणि आपल्या मनगटी शिवसेनेचा भगवा बांधून घेतला आहे। जे नेते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी अगदी लकी आहेत, चला तर जाणून घेऊयात काय आहे सविस्तर बातमी। मित्रांनो, पहिला पाहूयात धाराशिव जिल्ह्यात झालेला हा सर्वात मोठा प्रवेश। धाराशिव जिल्ह्यातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पहिला जिल्हा प्रमुख हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने फोडला आहे। एकंदरीत सांगायचं झालं तर मित्रांनो, धाराशिव जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख फुटणे म्हणजे संपूर्ण जिल्हाच उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ठामपणे उभा आहे। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे सोबत गेले आणि प्रत्यक्ष ग्रामीण भागातून ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली। ही लाट संपवायची असतानाच या तीव्र लाटेमध्ये जिल्हा प्रमुखांनी साथ सोडल्यामुळे उद्धव ठाकरेंना येथे नवसंजीवनी मिळाली आहे। मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आणि धाराशिव जिल्ह्याचे पहिले जिल्हा प्रमुख रमेश नाना इंगळे यांनी आता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर जाऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे। मित्रांनो, त्यांच्या समवेत अनेक तालुका प्रमुख, अनेक जिल्हा परिषद सदस्य
आणि सोबतच आगामी काळामध्ये अनेक जिल्हा पातळीवरील आणि राज्य पातळीवरील नेत्यांनी मला संपर्क केला असून ते देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये येण्यास उत्सुक आहे. जो मान सन्मान मातोश्रीवर भेटतो तो मान सन्मान शिंदे गटामध्ये भेटत नाही. शिंदे गटाची शिवसेना ही फसवी शिवसेना आहे. मातोश्रीची शिवसेना ही ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. ठाकरे साहेब, माझी चूक झाली, मला माफ करा. माझ्याकडून मोठा अपराध घडला. मी तिकडे कसा गेलो मला समजलं नाही, असं म्हणत या जिल्हा प्रमुखांनी धाराशिव जिल्ह्यात आपल्या पहिल्या जिल्हा प्रमुखांनी इंगळे यांनी आज उद्धव ठाकरे यांची माफी मागत पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये प्रवेश करून आपल्या मनगटी एक शिवसैनिक म्हणून हातात भगवा धरला आहे. आणि यापुढे आता मातोश्रीचेच आदेश माझ्यासाठीच वर्चस्व आहे. सर्व काही आहे, मी मरेपर्यंत मातोश्रीचे काम करणार असा विश्वास यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. मित्रांनो, आगामी काळामध्ये शिवसेना प्रमुखांच्या मातोश्रीचा इतिहास पाहता शिंदे गटामध्ये असलेले अनेक नेते पुन्हा घरवापसी करताना दिसत आहे. अनेक मंत्र्यांनी, अनेक आमदारांनी आता थेट एकनाथ शिंदे यांच्यावरती नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. पक्ष फोडणं सोपं असतं, पण त्या पक्षाचे धनुष्यबाणाचं वजन आपल्या मनगटामध्ये पेलण्याची ताकद असावी लागते. हे मात्र तितकंच खरं आहे. यामुळे ठाकरेंची शिवसेना आता सुपरफास्ट वेगाने महाराष्ट्रामध्ये चालत असून त्याचा आता भाजपाला देखील मोठा दणका बसतोय. कारण की उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलन जे हातात घेतलं आहे त्याचा भाजपाला महाराष्ट्रासहित देशभरामध्ये फटका बसणार आहे. हे मात्र तितकंच नक्की आहे. या बातमीबद्दल आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. आपण हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या गावातून बघत आहात ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. आणि आपण जर का ठाकरेंचे कट्टर निष्ठावंत शिवसैनिक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका. धन्यवाद.